कोकण. महाराष्ट्रातलं नंदनवन. डोंगर दऱ्या, चारी बाजूनी गर्द झाडी, सगळीकडे हिरवळच हिरवळ. कोकणातला रानमेवा असो की विस्तीर्ण पसरलेले समुद्रकिनारे, मराठी माणसाला सगळंच काही जवळचं आणि आपलंसं वाटणारं. तर तिकडे दूर उत्तरेला भारताच्या माथ्यावर पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखला जाणारा भाग जम्मू काश्मीर. कोकणातला समुद्र किनारा इथं नसला तरी डोंगर दऱ्या, चिंचोळे रस्ते आणि हिरवळ असं सगळं काही इथं आहे. आणि हो, बर्फानं आच्छादलेले पर्वत आपल्या कोकणातही नाहीत बरं का. तुम्ही म्हणाल आम्ही कोकण आणि काश्मीरची तुलना का करतोय, तर ती यासाठी की या दोन भागांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा दुवा आहे कोकण रेल्वे. कोकण रेल्वेनं विक्रमी 7 वर्षात 700 किलोमीटरचा अत्यंत अवघड असा रेल्वे प्रकल्प कोकणात पूर्ण केला आणि कोकणात रेल्वे धावू लागली. कोकण रेल्वेच्या याच कामाचं कौतुक करत आता त्यांच्याकडे भारतातल्या सर्वात अवघड अशा प्रकल्पाला पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा प्रकल्प आहे USBRL, म्हणजे जम्मू काश्मीरमधला उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक. हा प्रकल्प 3 संस्था पूर्ण करणार आहेत. त्यात उत्तर रेल्वे, कोकण रेल्वे आणि इरकॉन यांचा समावेश आहे. संपूर्ण USBRL या प्रकल्पामध्ये मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट ही आहे की यातला सगळ्यात कठीण भाग हा महाराष्ट्रातल्या एका कंपनीला म्हणजे कोकण रेल्वेकडे सोपवण्यात आलेला आहे. कोकण रेल्वेचे CMD आपल्याबरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपसे तो जानना चाहेंगे कि कोकण रेलवे की क्या खासियत रही कि इतना कठिन काम जो है वो आपको सौंपा गया? कोंकण रेलवे ने अपने कंस्ट्रक्शन के टाइम में 700 किलोमीटर की रेलवे लाइन सात साल में कंप्लीट करी थी और कोंकण रेलवे में 91 किलोमीटर्स टनल भी बनी थी. तो इसलिए कोंकण रेलवे के पास ऐसे इंजीनियर थे, ऐसे एक्सपीरियंस्ड ऑफिसर्स थे जो टनलिंग में काम कर चुके हैं और जिनको प्रोजेक्ट पे काम करने का एक्सपीरियंस था. ये इसी बात को लेके कोंकण रेलवे को यहाँ पर ये काम दिया गया. सर, आप एक वर्ल्ड रिकॉर्ड करने जा रहे हैं क्योंकि एक ऐसा ब्रिज बनाने जा रहे हैं जो कि आज तक दुनिया में नहीं बना. कोंकण रेलवे जो है इस प्रोजेक्ट की और इस ब्रिज की एग्जीक्यूटिंग एजेंसी है और इसको कॉन्ट्रैक्ट, इसका सब पूरा स्पेसिफिकेशन बनाने का काम कोंकण रेलवे ने किया था और ये दुनिया का रेलवे का हाईएस्ट ब्रिज बनने वाला है. पानी के लेवल से रेल लेवल तक इसमें 359 मीटर्स की हाइट होगी, मतलब पूरा एक एफिल टावर इसके नीचे आ सकता है. ये एक वर्ल्ड रिकॉर्ड है. कोकणातल्या दऱ्याखोऱ्यात रेल्वे चालवणं जितकं अवघड, त्याहीपेक्षा ते जम्मू काश्मीरमध्ये करणं कठीण. कारण इथल्या पर्वतांची उंची, दुर्गमता आणि खडकांचे प्रकार हे कोकणापेक्षा खूप वेगळे आहेत. या सर्व गोष्टी या प्रकल्पासाठी जितक्या अवघड आहे तितक्याच इथल्या लोकांना जगण्यासाठी सुद्धा. त्यामुळेच हा भाग भारतापासून दूर कायम वेगळा पडल्यासारखा दिसतो. कहने को तो हम धरती के स्वर्ग कश्मीर में खड़े हैं, लेकिन यहाँ के लोगों की मुश्किलात उतनी ही ज़्यादा हैं क्योंकि ये यहाँ पर संपर्क का एकमात्र ज़रिया जो है वो हाईवे है, जम्मू कश्मीर नेशनल हाईवे है और एक मुगल रोड है जो बारिश के मौसम में और ठंड के मौसम में अक्सर बंद हो जाता है. उससे यहाँ के लोगों की मुश्किलात बढ़ जाती हैं. एक बार ये रेल से जुड़ जाएगा तो एक तो ये होगा कि जम्मू कश्मीर पूरे भारत से जुड़ जाएगा. यहाँ का जो अलगाववाद है वो काफ़ी कुछ कम हो सकेगा. और दूसरा ये है कि 12 मास लोगों को एक संपर्क का अच्छा जरिया मिल जाएगा यहाँ पर. ये इसका फ़ायदा है. बर्फानं आच्छादलेला काश्मीर बघण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी इकडे येतात, पण वाहतुकीचं साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना फक्त विमानाचा वापर करावा लागतो. बडोद्यावरून
सगळे कपल्स आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आप मुझे बताइए यहाँ पर आने का कब तय किया था और यहाँ पर आना था ज़िंदगी में एक बार? जी, हमारा सपना था यहाँ पे हनीमून सेलिब्रेट करना। जी। सो अभी 25 को हमारी मैरिज हुई थी और 18 को कब निकले हम से 11th को, हाँ 11th को हम बड़ा से निकले। 12th से हमारा पैकेज था जी। और बाकी अभी 18 तक है। जी। हाँ, तो बताइए कि यहाँ तक आने में कोई दिक्कत हुई? क्या आपको लगता है कि यहाँ पर यातायात की जो साधन है वो काफ़ी है या इसे और बढ़ाने की ज़रूरत है ताकि और ज़्यादा लोग यहाँ पर आ पाएँ? जैसे जैसे पब्लिक आती जा रही है यहाँ, जैसे जैसे पब्लिसिटी हो रही है उस हिसाब से भाई थोड़ी और इम्प्रूवमेंट हो जाए तो बहुत अच्छा हो जाए। आप बताइए आपको कैसा लग रहा है यहाँ पर? बहुत अच्छा है, बहुत अच्छा है यहाँ का एटमॉस्फेयर। यहाँ पे आने में हमको कोई प्रॉब्लम नहीं हुआ, सब फैसिलिटी अच्छी थी, इजीली हम आ गए, बाकी कोई प्रॉब्लम नहीं हुआ था। बाकी यहाँ का वेदर, एटमॉस्फेयर ऑसम। Awesome. दूसरों को सजेस्ट करेंगे यहाँ पर आए? ऑफ बिल्कुल, कोर्स, definitely. यहाँ आओ, अपना Definitely. हनीमून करो, पैकेज करो, बहुत अच्छा है। बहुत बहुत एंजॉय करते हैं। सध्या मी तुम्हाला घेऊन आलो आहोत गुलमर्गच्या गंडोला पॉईंट इथं. तुम्हाला इथं आणण्याचं कारण म्हणजे इथली विषम परिस्थिती दाखवणं. तुम्ही बघता आहात की संपूर्ण भागामध्ये बर्फाची एक चादरच जणू पसरलेली आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की या ठिकाणी वाहतुकीची दुसरी साधनं उपलब्ध नाही आहेत. इकडचं जनजीवन जर तुम्हाला सर्वसामान्य माणसांसारखं जगायचं असेल तर त्याच्यासाठी वाहतुकीची जास्तीत जास्त साधनं या लोकांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. कारण ही परिस्थिती इथं वर्षातल्या तब्बल 6 महिने असते. आत्ता आम्ही होतो समुद्रसपाटीपासून 8,000 फूट उंचीवर आणि आता आपण चाललेलो आहे तब्बल 10,500 फूट उंचीवर, ज्याच्यासाठी आपण या रोपवेचा वापर केलेला आहे कारण इथं दुसरी कुठलीही वाहतुकीची साधनं उपलब्ध नाही आहे. इथल्या हवामानात इतकी विषमता आहे की इथल्या रहिवाशांना वर्षातले 6 महिने घर सोडून दूर जावं लागतं. ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर पृथ्वीवरच्या या स्वर्गाला सर्वसामान्यांना दाखवायचा असेल तर असा एखादा रेल्वे प्रकल्प इथं हवाच होता असं म्हणावं लागतं. जम्मूपासून सुरू होणारा हा प्रकल्प 338 किलोमीटरचा प्रवास करत बारामुल्लाला पोहोचणार आहे. आज या भागांना जोडणारे रस्ते असले तरी ते खूप वळणावळणाचे असल्यामुळं वेळखाऊ आणि त्रासदायक आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास इथल्या रहिवाशांना त्याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. प्रकल्पातला कटरा ते बनिहाल हा सर्वात कठीण भाग हा कोकण रेल्वेकडे सोपवण्यात आलाय. ज्यातल्या 82% भागात 14 टनेल बांधले जाणार आहेत तर 21% भागात पूल बांधावे लागणार आहेत आणि उरलेल्या 8% भागातही डोंगर कापावे लागणार आहेत. हे ऐकूनच तुम्हाला कोकण रेल्वेच्या कामातले अडथळे लक्षात येतील. पण हे सगळे अडथळे दूर सारत पुढे जाण्याचं बळ देणारा एक महत्त्वाचा घटक सुद्धा या प्रकल्पात लपून बसलाय. तो आहे जगातला सर्वात उंचीवरून धावणारा रेल्वे पूल बांधण्याचा विचार. हो, कोकण रेल्वे जगातला सर्वात उंचीवरून जाणारा रेल्वे पूल बांधते. आहे की नाही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब? ही आहे भारतातली सगळ्यात धोकादायक समजली जाणारी चिनाब नदी. जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागातून अगदी वेडी वाकडी वळणं घेत आणि खतरनाक पद्धतीनं वाहणारी ही नदी आहे चिनाब नदी. मी सध्या या चिनाब नदीवर बांधल्या जाणाऱ्या USBRL प्रकल्पाच्या सगळ्यात उंच ठिकाणी म्हणजे या ब्रिजवर आहे. याच ठिकाणून चिनाब नदीवर ब्रिज बांधला जाणार आहे. ब्रिजचा काही भाग तयार झालेला आहे, ज्या भागावर मी सध्या उभी आहे आणि मी सगळ्यात जास्त उंचीवर सुद्धा उभी आहे. ॲफेल टॉवरपेक्षा जास्त उंचीच्या ठिकाणी यावेळेला मी उभी आहे. चिनाब नदीवर बांधला जाणारा हा पूल तयार झाल्यावर जागतिक विक्रम तर करणार आहेच, पण तो तयार होण्यापूर्वी सुद्धा अनेक मानाचे तुरे आपल्या शिरपेचात खोवतोय. पूल झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा रेकॉर्ड म्हणजे हा एफेल टॉवरपेक्षा उंच ब्रिज आहे. ह्याची उंची 359 मीटर आहे. त्याच्यानंतरच्या सुरक्षिततेसाठी आपण समजा काही म्हणजे म्हणजे अँटी सोशल एलिमेंट्स असतील, त्यांना काहीतरी वाटलं ब्रिजविषयी
तरी ह्या RDXचा वापर जरी केला तरी हा पूल ते म्हणजे काही करू शकणार नाही, इतका मजबूत पूल आहे. ह्याचा पेंट जे आहे आपण जॅपनीज फर्म किंवा इकडचा इंटरनॅशनल फर्मकडनं आपण अनुसंधान करून याचा पेंट जो बनवलेला आहे, हा पेंट जवळजवळ 35 वर्ष टिकू शकेल. आणि विंड वेलॉसिटी म्हटलं की किती जरी जोराचा वारा वादळ आला तरी, आणि उलट मी तर म्हणेल समजा पूर जरी आला नदीला, चना ब्रिजच्या कसं आहे पुरांना इथे आपण बघतो दरीमध्ये, इथे दऱ्या खोऱ्यांनी भरलेले काश्मीर शहर आहे, पण तरी देखील हा ब्रिज जो आहे तग धरून राहील. या प्रकल्पानं आधीच एक जागतिक आश्चर्य घडवलेलं आहे. ते आश्चर्य आहे माझ्या अगदी मागच्या बाजूला. ही आहे पॉलीक्रेन. ही आत्तापर्यंतची जगातली सगळ्यात उंच पॉलीक्रेन आहे आणि हे जे वैशिष्ट्यपूर्ण काम आहे ते सुप्रीतजींनी केलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सुप्रीत जी, ये बताइए कि ये पहले ही वर्ल्ड रिकॉर्ड में शामिल हो चुका है. जैसे कि आपको पता है ये ब्रिज जो आर्च ब्रिज है, स्ट्रक्चर स्टील आर्च ब्रिज है. आर्च जो है वो चनाब रिवर के बीच में आने वाला है. जो रिवर का जो डिस्टेंस है दैट वुड बी 467 मीटर्स. उस डिस्टेंस के बीच में आर्च को इरेक्ट करना इट्स ए बहुत बड़ा जो चैलेंज है. जी. उस आर्च को इरेक्ट करने के लिए जो हम चीज़ यूज़ कर रहे हैं दैट इज़ केबल क्रेन. हमने सुना है कि ये जब सामान लेकर जाता है तो ये झुक भी सकता है अलग अलग दिशाओं में, तो इसकी ज़रूरत क्यों पड़ी और ये किस तकनीक से इजाद किया गया है? मतलब ये ऐसे झुकता कैसे है, झुक कैसे सकता है? ये केबल क्रेन की जो लेग्स हैं, जो पायलान की जो लेग्स हैं, वो लेग्स आपस में बाइंड नहीं है, उसको हमने कट करके रखा हुआ है. और ये जो पायलान है ये पिवट जॉइंट के ऊपर रेस्ट कर रहा है. वो जो पिवट पिन जॉइंट है वही इसको क्षमता बनाता है इसको मूवमेंट होने के लिए. चाहे वो पीछे स्वे हो, चाहे आगे स्वे हो, चाहे साइड पे स्वे हो. जब भी आप किसी रोप से कोई चीज़ को लिफ्ट करेंगे, वेट को लिफ्ट करेंगे, तो ऑटोमेटिकली उसमें फोर्स डेवलप होता है और वो बेंड होने की कोशिश करता है. उस बेंडिंग को मद्देनज़र रख के इसको पिवट जॉइंट में बनाया हुआ है. श्रीनगर आणि कटरा इथल्या 2 डोंगरांना जोडणारा चिनाब ब्रिज आता त्यातल्या एका डोंगरावर मी बसलेला आहे. माझ्यापासून मागच्या बाजूला तुम्हाला जो डोंगर दिसतोय यातलं अंतर आहे अवघं 635 मीटर इतकं. पण सुरुवातीला जेव्हा प्रकल्प बनत होता त्यावेळेला मात्र जर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर तब्बल 42 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. एक दुनिया में जो अचरज होने जा रहा है, एक आश्चर्य बनने वाला है, ऐसे प्रोजेक्ट के चीफ इंजीनियर हैं. ऐसे प्रोजेक्ट में काम करते समय आपको कितना गर्व महसूस होता है और ये पूरे प्रोजेक्ट में सबसे बड़ा चैलेंज आपको खुद को क्या लगता है? ये भारत के लिए एक अच्छा नाम आ जाएगा ये प्रोजेक्ट से. और हम लोग को भी वी आर वेरी प्राउड टू वर्क इन दिस प्रोजेक्ट एंड वी आर नाउ गेटिंग लॉट ऑफ नॉलेज. And here we can see mainly this area is developing. That is what I feel very happy. यहाँ जगह में विकास हो रहा है वो ही इम्पोर्टेंट है. यहाँ हम लोग पहले आए थे, चल के आए थे, बहुत तकलीफ होते थे वो टाइम में. यहाँ आज रोड बन गया, प्रोजेक्ट हो गया, लोकल का रोजगारी मिल गया, रोजगारी से उनका लाइफ स्टैंडर्ड बढ़ गया. स्टैंडर्ड बढ़ने के बाद डिमांड्स हो रहा है, बहुत कुछ ट्रांसपोर्ट फैसिलिटीज़ आ रहा है, हेल्थ केयर फैसिलिटीज़ आ रहा है. अभी लोग का एजुकेशन भी अच्छा, एजुकेशन परसेंटेज भी इंक्रीज हो रहा है. थंडी, वारा आणि पावसामुळे या भागात काम करायला खूप अडथळे येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामात अडचणी तर येतातच, शिवाय त्यांच्या जीवाला मोठा धोका सुद्धा निर्माण होतो. कधी कधी तर तापमान पुणे सुद्धा जातं. सध्या या भागात काम करत असलेल्या 1000 कर्मचाऱ्यांमध्ये 522 हे स्थानिक कामगार आहेत. या प्रकल्पामुळे इथल्या रहिवाशांच्या हाताला काम सुद्धा मिळालंय, शिवाय जगात वाखाणल्या जाणाऱ्या प्रकल्पात काम करण्याची संधी सुद्धा मिळाली आहे. त्यामुळे हे कामगार आता कुशल कामगार बनले आहेत. प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञान, वस्तू आणि सामानाचा दर्जा तपासण्यासाठी सुद्धा एक निष्पक्ष समिती नेमण्यात आली आहे.
एक तरीके से अगर ये कहा जाए कि दुनिया के इस अजीब व गरीब या आश्चर्य का सुरक्षा जो है उसको सर्टिफाई कर रहे हैं आप लोग। That's तो, right. तो And we are also proud of it. रिस्क भी बहुत है। नहीं, रिस्क नहीं, रिस्क ये हमारा जॉब है और हमारे को अचीवमेंट करना है, 100% क्वालिटी विटनेस करना है और उसके बाद ही सर्टिफाई करना है। तो दैट मीन वी डू नॉट फाइंड एनी रिस्क। 100% क्वालिटी सर्टिफाई होती है, उसके बाद ही हम सर्टिफाई विटनेस करते हैं, उसके बाद सर्टिफाई करते हैं। सो दैट इज नॉट एनी रिस्क वी एनी, इट इज़ आवर ड्यूटी एंड वी डू इट। चिनाब नदीवर पुलाचं काम सुरू करण्यासाठी त्या जागेवर पोहोचणं महत्त्वाचं होतं, पण त्यासाठी या भागात रस्ते होते कुठे? त्यामुळे कोकण रेल्वेला आधी पूल आणि रस्ते बांधावे लागले। कोकण रेल्वेनं या प्रकल्पाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या मार्गातली सगळ्यात मोठी अडचण होती ती ज्या ठिकाणी टनेल बांधायचे, ब्रिज बांधायचे, त्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं कसं हा। त्यासाठी कोकण रेल्वेला अप्रोच रोड बांधावे लागले आणि तेही तब्बल 128 किलोमीटर इतके। माणुसकीच्या दृष्टिकोनातनं देखील इकडच्या लोकांच्या विकासाला हातभार लागण्यासाठी कोकण रेल्वेने इकडचे अप्रोच रोड बांधलेले आहेत। 30 किलोमीटर धरम ते कटरा हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आम्हाला 128 किलोमीटरचे रस्ते बांधावे लागले इकडे आणि त्याच्या व्यतिरिक्त छोटे मोठे पूल देखील जोडणारे आपल्याला म्हणजे इथे कामकाज त्याच्यामध्ये आहे। आता आपण जिथे आहोत तिथे धरमकुंड म्हणजे नावाचा हा ब्रिज हा कोकण रेल्वेनं बांधला असून ह्या नदी आरपार करण्यासाठी लोकांना जाण्याला रस्ता नव्हता, सामानाची वाहतूक ने-आण करण्यासाठी साधन नव्हतं, तेव्हा कोकण रेल्वेने हा देखील ब्रिज बांधून लोकांच्या सुपूर्द केलेला आहे। जेव्हा एखादा रस्ता किंवा एखादी रेल्वे तयार होते तेव्हा त्याचा फायदा सगळ्यात आधी होतो तो स्थानिकांना। त्यामुळे आपल्याबरोबर आता इथले काही स्थानिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आप मुझे बताइए कि पहले जब ये पुराना ब्रिज था और अब ये नया ब्रिज बन गया है या फिर इसके लिए ये जो रास्ते बने हैं ये प्रोजेक्ट के लिए कितना फ़ायदा हुआ है आप लोगों इसका को? जी बहुत फ़ायदा हुआ, इसका बहुत फ़ायदा हुआ। गाड़ियाँ लोड जो आती थी पहले उस ब्रिज से और वो नहीं लोड नहीं चल पाते थी, यहाँ से लोड गाड़ियाँ भी बहुत आसानी हो गई इस ब्रिज से और बहुत सहूलियत हो गई। यहाँ से बहुत इलाके हैं, कम से कम 30 इलाके, और उनको भी बहुत फ़ायदा हुआ इस रोड से। हाँ, वो हाँ, तो पक्के लेंटर वाले घर सामान बने। आने जाने के लिए सहूलियत हुई थोड़ी। आपण बघतोय की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो आहे की या प्रकल्पामुळे त्यांना किती फायदा झालेला आहे। जसं मी म्हटलं की जेव्हा एखादा रस्ता तयार होतो किंवा एखादी रेल्वे तयार होते तर तो फक्त प्रकल्पासाठी उपयुक्त नसतो तर तो तिथल्या स्थानिकांसाठी तितकाच महत्त्वाचा असतो। चिनाबचा पूल हे या प्रकल्पातलं सगळ्यात मोठं आश्चर्य ठरणार असलं तरी या संपूर्ण मार्गात बोगदे मोठ्या प्रमाणावर बांधावे लागणार आहेत। अशा 14 बोगद्यांपैकी 12 बोगद्यांचं काम पूर्ण झालं असून उरलेल्या 2 बोगद्यांचं काम वेगात सुरू आहे। बहुत पानी आता है और कैविटी आता है और बीच में क्या होता है शीयर स्टोन है तो गोल्ड मटेरियल रहता है, उसमें हमने इंटरेक्ट किया तो पूरा कोलैप्स होता है, तो काम करना बहुत मुश्किल पड़ता है। USBRL या प्रकल्पामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे टनलचा। मी सध्या T5 या टनलच्या बाहेर उभी आहे। या टनलचं काम सध्या सुरू आहे। असे एकूण 14 टनल जे आहे ते 28 किलोमीटरच्या भागामध्ये बनणार आहे। त्यापैकी 23 किलोमीटरचा भाग जो आहे तो बनून तयार आहे। हा जो T5 टनल जो तुम्ही बघता आहात हा सगळ्यात मोठा यातला टनल असणार आहे। 14 टनलपैकी 12 टनलचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हा जो T5 टनल या ठिकाणी तुम्ही बघता आहात हा तब्बल 6 किलोमीटरचा असणार आहे जो सगळ्यात मोठा टनल असणार आहे। कोकण रेल्वेचं वैशिष्ट्यच हे आहे की या संपूर्ण 28 किलोमीटरच्या स्ट्रेचमध्ये हे जे टनल बनवले जाणार आहेत या टनलमध्ये तुम्ही बघता आहात की हा जो सगळा पहाडांचा डोंगरांचा जो भाग आहे हे डोंगर जे आहे ते कधीही उन्मळून पडत असतात, कधीही इथे लँडस्लाईड होत असतं। इतकंच नाही तर आजूबाजूच्या भागातून खूप वेळेला मोठ्या प्रमाणावर पाणीसुद्धा येत असतं। हे पाण्याचा वेगसुद्धा इतका जास्ती असतो की काही महिने काम बंद ठेवावे लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये या टनेलचं बांधकाम जे आहे ते सुरू आहे। आणि इतकंच नाही तर या टनेलचं काम इतक्या वेगात सुरू आहे की दररोज साधारणतः 3 ते 4 मीटर आतमध्ये जे आहे खोल केलं जात आहे आणि त्यामुळं अतिशय वेगात हे काम सगळं केलं जात आहे असं म्हणायला हरकत नाही। कोकण रेल्वेनं खरं तर 2002 पासून या कामाला सुरुवात केली आहे, पण हा प्रकल्प पूर्ण व्हायला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। पण भारतापासून दूर
डोंगर कपाऱ्यात लपून बसलेला स्वर्ग सर्वांपर्यंत पोहोचवायचा असेल तर थोडी वाट पाहायला सर्वांनीच तयारी ठेवायला हवी. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रणाली कापसे, IBN लोकमत, जम्मू काश्मीर.